सुप्रभात. आज गुरुवार होता त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थांसाठी मी छान माळ आणलेली होती व मी तेवढं मिस्टरांना बोलली, की लवकर तेवढी लावून द्या. त्याच्यानंतरनं मला बरीचशी बाकी कामे होती. मग नंतरनं त्यांनी ती छान माळ लावून दिली आणि असं नाही, की मी गुरुवारीच माळ आणते. दरवेळेस मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ही माळ घेऊन येत असते. त्याच्यानंतरनं मी पटकन अंघोळ केली आणि देवपूजा करून घेतली. स्वामी समर्थांची छान पूजा केल्याने अजून प्रसन्न आणि छान वाटत असतं. नंतरनं दरवाजामध्ये मी लेपन लावण्यासाठी गेले. मी हे हळदीचं आणि गोमूत्र टाकून मिक्स करून असं गोमूत्र बनवत असते. हे मी दरवाजामध्ये छान लावून घेतलं आणि दोन्ही बाजूला छान स्वस्तिक काढले. प्रत्येकजण असंच लेपन करत असेल माहीत नाही मला, प्रत्येकाची पद्धत पण वेगळी असेल. पण मी ह्याच पद्धतीने करते आणि लावते आणि मध्ये मी 7 कुंकवाचे ठिपके दिलेले होते. नंतरनं मी दोन्ही दरवाजांच्या कॉर्नरला छान फुलं पण वाहिले. नंतरनं हा दुकानात गेला होता आणि याला च्युइंगम खायचं होतं. त्याच्यामुळे हा मला विचारायला आला होता, की "मम्मा च्युइंगम घेऊ का?" म्हणून याचं चाललेलं होतं चकरा मारायचं, कारण नंतरनं मला त्याला स्कूलला पण सोडायचं होतं. नंतरनं मी घरात दरवाजामध्ये येऊन ही यू शेपमध्ये पण मी असं लावून घेतलं. याला मला माहीत नाही की याला काय बोलतात. तर नंतरनं मी असं लावलं आणि दोन्ही बाजूला कुंकवाचे छान ठिपके देऊन घेतले. त्याच्यानंतर ना असा माझा दरवाजाचं हा जो उंबरा होता, हा बघा किती छान दिसत होता. नंतरनं मग मी घरात आल्यानंतरनं हे देव्हाऱ्यामध्ये पण छान फुलं वाहून दिले होते. हे पण माझं मस्त सुंदर दिसत होतं. पूजा केल्यावर एकदम प्रसन्न आणि छान वाटत असतं. नंतरनं मग मी ऑफिससाठी जायला निघाले व ऑफिसमधूनच परस्पर मला थोडासा वेळ भेटला म्हणून मी स्वामी समर्थांच्या केंद्रात पण गेले होते. तिथे गेल्यावर एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. सोबत माझी फ्रेंड पण आलेली होती. नंतरनं मग मंदिरात एंटर झाल्यानंतरनं आजूबाजूला हे झाडं वगैरे लावलेले असतात, हे मला खूप आवडतात. आणि त्याच्यानंतरनं मग इथे 11 छान प्रदक्षिणा मारल्या आणि नंतरनं स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले. इथे मंदिरात गेल्यानंतर कोणास काय ठाऊक मला माहीत नाही, पण मी खूप इमोशनल होऊन जाते आणि माझ्या आपोआप डोळ्यातनं थोडंसं पाणी येऊन जातं. मला माहीत नाही की का असं होत असेल? प्रत्येकालाच होतं की नाही मला माहिती नाही, पण मला नेहमी होत असतं असं. नंतरनं मी छान दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तिथे प्रसाद पण होता. प्रसाद घेतला आणि मग बाहेर आले. कधी-कधी असं वाटतं, की जेव्हा पण आपला मूड खराब असेल ना, इथे येऊन बसलं ना तासनतास तरी काही नाही, एकदम छान वाटतं आणि मेन म्हणजे इथे आल्यानंतर ना आपण सगळं टेन्शन विसरून जातो. त्याच्यानंतरनं मी येताना पाव घेऊन आले आणि आल्यानंतरनं हा मन्या नुसता माझ्या मागे-पुढे सारखा फिरत होता. त्याच्यानंतरनं मग मी येताना मला जे सामान लागत होतं मी ते घेऊन आलेली होती. माझे टोस्ट संपलेले होते आणि लसूण आणि बटाटे पण संपलेले होते. मग येताना मी ते पण आणलं होतं आणि आम्ही याला हे बनवलं होतं टायगर जिंदा है असं बनवलेलं होतं. त्याच्यानंतरनं मग मी सीरीज बघता-बघता छानपैकी पावभाजी बनवली होती आणि ही पावभाजी हलवताना अचानक थोडीशी डचकून गेली आणि म्हणून ही अशी हलताना दिसते. नंतरनं मग मी झाल्यानंतरनं लगेचच प्लेटमध्ये काढून घेतली आणि ती गरम-गरम असं पाहून एकदम तोंडाला पाणी सुटलेलं होतं. असं झालं होतं मी की कधी खाईन. मग मी पटकन अशी डिशमध्ये काढून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग मी एक बाईट टेस्ट केला. तर ती एकदम टेस्टी आणि छान झालेली होती. आणि आजसाठी एवढंच. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.